काळी बसते माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, घर विघे झाले पट्टरानी बळी, वरिले सावळी परब्रह्म, बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे, घर विघे झाले पट्टरानी बळी, वरिले सावळी परब्रह्म. विठाला विठाला. हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, घर विघे झाले पट्टरानी बळी, वरिले सावळी परब्रह्म. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं,
जगन्निहित पाणिं वन्दनं वन्दनानां तरुण तुलसीमाला कंधरं गंधनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथाम् वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संताची रंजो चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर त्यांच्या चरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग मस्तक हे पायावरी हाचीने माता न फिरे माघारी हाचीने आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घरी गे झाले पट्टराणी बळी वरिवे सावरी परब्रह्म प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूते सुप्रसिद्ध साधू वैरागी शिरोमणी वैराग्य रामऋषी भगवंताचे लाड केले दिवाळ भक्त विश्ववंद जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा आपल्या परमार्थिक जीवनामध्ये केलेली साधना त्या साधनेच्या संदर्भाने अंतःकरणामध्ये असलेली निष्ठा आणि त्या साधनेच्या संदर्भामध्ये जीवनामध्ये प्राप्त झालेली अवस्था याचं तुकोबारा चिंतन करतात. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विश्वसंत जगद्गुरु तुकोबारा जीवनामध्ये भगवत प्राप्तीची परमार्थाची जी साधना केली त्या साधनेवर तुकोबारांची असणारी निष्ठा त्या साधनेच्या संबंधाने तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव आणि ती साधना सिद्धीला गेल्यानंतर त्या साधनेचा तुकोबारांच्या परमार्थिक जीवनावरती झालेला दीर्घ असा परिणाम त्या सर्व गोष्टींचं दिग्दर्शन तुकोबाराय
या अभंगाच्या माध्यमातून करतात. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्यावरण अपत्याचं आत्य कर्तव्य या नात्याने आपल्या या शरसवाडी ग्रामामध्ये चालू असणारा अखंड नामसंकीर्तन महोत्सव भगवान भैरवनाथांच्या या गोड अशा मंदिरामध्ये, पावन अशा मंदिरामध्ये चालू असणारा नामसंकीर्तन महोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सोहळ्याचं असणार हे 33वे वर्ष. म्हणजे 2 तपाची पूर्णता करून 3ऱ्या तपाकडे यशस्वीपणे वाटचाल करणारा आपला नामसंकीर्तन महोत्सव. म्हणजे अजून 2 वर्षांनी आपल्या सप्ताहाला 3 तप पूर्ण होतील. म्हणजे 36वे वर्ष. सज्जनो, गेली 33 वर्ष आपण नामसंकीर्तन महोत्सव अखंड आणि अविरतपणे चालू ठेवला. कारण सज्जनो, जीवनामध्ये एखादी साधना सुरू करणं हे अत्यंत सहज शक्य असतं. जीवनात एखादी साधना प्रारंभ करणं, आरंभ करणं हे सहज शक्य होतं. परंतु ऐका, ती साधना टिकवायची असेल तर त्या साधनेच्या संदर्भामध्ये, अंतःकरणामध्ये निष्ठा नसेल तर ती साधना टिकत नाही साधना. पण आपण गेली 33 वर्ष ही साधना टिकून जाते. कारण कुठलीही गोष्ट सुरू करताना खूप सहज सुरू होते. सुरू करायला जास्त काही लागत नाही, कष्ट टिकवायला लागतात. कशाला लागतात? टिकवायला. मला सांगा, आपल्या भाषेमध्ये व्यवसाय सुरू करणं चांगलं ते व्यवसाय टिकणं चांगलं? व्यवसाय जाऊ. मला सांगा, लग्न होणं महत्वाचं का टिकणं महत्वाचं? सध्या होणंच महत्वाचं आहे. तो भाग सोडून द्या, टिकणं पुढचा भाग राहिला. परंतु साधना आरंभ करत असताना ती साधना सहज आरंभ होते, त्याला सहज आरंभ होतो. पण ती साधना टिकवायची असेल ना तर ती साधना टिकवण्याकरता कष्ट असावे लागतात. ती साधना टिकवण्याकरता प्रेम असावं लागतं. ती साधना टिकवण्याकरता त्या साधनेच्या गुणाची निष्ठा असावी लागते. गेली 33 वर्ष आपण ही साधना अखंडपणे, अविरतपणे चालू ठेवली. प्रथमतः तुम्हा सर्वांना धन्यवाद. विठाला. आणि या साधनेमध्ये, या सप्ताहामध्ये आजची असणारी 4थ्या दिवसाची चिंतन सेवा, 5व्या दिवसाची सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताह संयोजक सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आली. प्रामुख्याने त्या सप्ताहामध्ये कार्यरत असणारे सर्व संयोजक मंडळी, त्यामध्ये आपल्या भैरवनाथ पालखी सोहळ्याचे अध्यक्ष असतील श्री आदिनाथ सोनबा हरगुडे, ते श्री कावराम नारायण हरगुडे, निवृत्ती सोनबा हरगुडे, त्यांना सहकार्य करणारी सर्व मंडळी, त्या सर्व मंडळींच्या वतीने ही सेवेची आलेली आज्ञा. आणि या सेवेचे असणारे सौजन्य करता श्री साहेबराव अर्जुनराव दरेकर महाराज, या सर्वांच्या सहकार्याने, या सर्वांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली चिंतन सेवा, सेवेकरता घेतलेला भविष्यवंद्य तुकोबरा यांचा आपल्या जीवनातील परमार्थाच्या संबंधाने असणारी निष्ठा, परमार्थाच्या संबंधाने असणारा निश्चय, पण त्या परमार्थाच्या निष्ठेच्या मोबदल्यामध्ये प्राप्त झालेली अवस्था, त्याचं गोड चिंतन तुकोबरा करतात. अभंगाच्या प्रस्तावनेकडे वाटचाल करतो आहे का? जीवनामध्ये कोणतीही साधना करायची असेल ना, ती साधना करत असताना त्या साधनेच्या गुणाची काहीतरी भांडवल असावं लागतं. कारण भांडवलाशिवाय कोणतीही साधना सिद्धीला जात नाही. भांडवल नसेल साधना सिद्धीला पोहोचत नाही. किंबहुना आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा प्रपंचाची साधना सिद्धीला जायची असेल तरी त्याच्याकरता भांडवल लागतं. मग शास्त्र काय सांगतात? तुमच्या जीवनामध्ये
साधना परमार्थाची असो किंबहुना तुमचं क्षेत्र संसाराचं असो, क्षेत्र कोणतंही असो, शास्त्रकार बोलतात या दोनही क्षेत्रामध्ये जे महत्वाचं भांडवल जीवाकडे लागतं त्या भांडवलाचं नाव आहे बल. विठाल. कारण शास्त्रकार सांगतात क्षेत्र संसाराचा असो किंबहुना क्षेत्र परमार्थाचा असो, संसार चांगला करायचा असेल बलाशिवाय संसार होत नाही. परमार्थ चांगला करायचा असेल परमार्थही बलाशिवाय होत नाही. कारण जगाची या जगामध्ये त्याच्याकडे बल नाही ना त्याला जग किंमत देत नाही. दुर्बळाचे कोण जगी वाणी तिवारा, जगी वाणी तिवारा, जगी वाणी तिवारा. जगी वाणी तिवारा, जगी वाणी दुर्बलाचे कोण जगी मानिती वचन. महाराज सांगतात त्या मृत्यू लोकामध्ये क्षेत्र कोणतंही असो बल नसेल समाज किंमत देत नाही. कसं ते का दिवस पावसाळ्याचे असावे, दिवस पावसाळ्याचे असावे. त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पाऊस झाला तो छोटा प्राणी तयार होतो. छोटा प्राणी सरपटणारा प्राणी असतो, लाल प्राणी असतो. त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला? पैसा. बरोबर आहे का? आपल्या भाषेत काय म्हणतात? पैसा म्हणतात. पैसा छोटा प्राणी असतो. केवढा असतो? छोटा असणारा प्राणी त्याला पैसा म्हणतात. त्या पैसा का म्हणतात ते त्याचं त्याला म्हणतात, पण पैसा म्हणतात. मला प्रश्न करायचा आहे या छोट्या असणाऱ्या प्राण्याचा आपल्याला काही त्रास अजिबात नाही, पण हा प्राणी चावल्यामुळे कोणाचा मृत्यू अजिबात नाही. मला पुढे विचारायचे, चालत असताना हा छोटासा प्राणी जर आपल्या पायाखाली आला आपण तुडवायला घाबरतो का? उत्तर इमानदारीने मंदिरात बसलो. घाबरतो का? नाही घाबरतो. छोटा असणारा प्राणी, त्रास न देणारा प्राणी पायाखाली आल्यावरती आपण तुडवायला घाबरत नाही. आता ऐका, याच आकाराचा दुसरा एक प्राणी असतो पहा. याच आकाराचा दुसरा एक प्राणी असतो, फक्त त्याच्या पाठीवरती नांगे असते. काय म्हणतात त्याला? विंचू म्हणतात. मला सांगा आता, थोड्या वेळापूर्वी पैसा निघाला, पायाखाली आला, आपण काय केलं? तुडून गेलो. आता मला उत्तर द्या, विंचू आपल्या पायाखाली आला, आता आपण काय करणार? आता काय करणार? पाय देणार का? आपल्याला माहिती का, याने जर जे हरी घातला कोणी विंचवाने, विंचवाचा जे हरी परवडत नाही, परवडतो? मला प्रश्न असा करायचा आहे, अरे छोटासा गरीब प्राणी निघाला, आपण पायाखाली तुडून गेलो, अरे विंचू आला, उडी मारून गेलो. कारण काय? अरे विंचवाकडे असणार बल. विठाल. आपल्या पुस्तकाकडे बल नसेल समाज किंमत देत नाही. आणि एक वाक्य आहे का, प्रत्येकाचं बलस्थान वेगवेगळं असतं. प्रत्येकाचं बल एकच असेल सांगता येत नाही. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असणारी बलाची सामर्थ्यता ही शास्त्रकारांनी वेगळी वेगळी सांगितली. सुभाषितकारांनी गोड चिंतन केलं. दुर्बलस्य बलम राजा बालानां रोदरम बलम चौरस्य बलम मौनित्वम मूर्खस्य चौरस्य बलम असत्यम मूर्खस्य बलम मौनित्वम. का शास्त्रकार सांगतात, सुभाषितकार चिंतन करतात, दुर्बलस्य बलम राजा. अरे मनुष्य दुर्बल असेल, दुर्बल मनुष्याचं बल काय असेल ना, तर तो त्या राज्याचा राजा. कारण दुर्बल मनुष्याला त्रास झाला, दुर्बल मनुष्य न्याय कोठे मागायला जातो? राजाकडे.
राजाच्या लायकीचा असतात, पण दुर्बल मनुष्याचं बल काय आहे? राजा. दुसरं सांगितलं बाळाराम रोदनमलम. सुभाषित काय बोलतो? लहान मुलाचं बल काय असतो? रडणं लहान मुलाचं बल. पहा तुम्ही, आपण आपल्या मुलाला घेऊन नातवाला घेऊन जर बाजारात गेलो, भरपूर दुकानं असतात, भरपूर खेळणी असतात, पण ते लहान मुल जी वस्तू दिसेल ती वस्तू मागते. बाबा ही वस्तू घ्या, बाबा ही वस्तू घ्या. आपण त्या बाळाचं पुढे पुढे गेल्यावर घेऊ. अर्धा बाजार फिरल्यावर बाळाच्या लक्षात येतं आजोबा आपल्याला काय आता वस्तू घेणार नाही, बहुतेक आजोबा आपल्याला मोकळच घरी नेणार. मग ते बाळ काय करतं? त्याच्याकडे असलेलं शस्त्र काढतं. कोणतं? ते लागतं लढायला. पण ते फक्त रडत नाही, जमिनीवर पडून रडतं. मला सांगा आता, बाळ रडल्यानंतर आजोबा काय करतात? ती वस्तू घेऊन देतात. आधी का घेऊन दिली नाही? आता का घेऊन दिली? सुभाषितकार बोलतात लहान मुलाचं बल कशामध्ये असेल ना, तर ते फक्त रडण्यामध्ये. म्हणजे दुर्बलाचं बल आहे राजा, लहान मुलाचं बल आहे रडणं. पुढे सुभाषितकार म्हणतात चोरानाम. चोराचं बल कशामध्ये असतं? खरं बोलण्यामध्ये. नाही पटतंय? चोराचं बल कशात असतं? खरं बोलण्यात. अरे खरं बोलून तो चोर कसला? चोराचं बल कशामध्ये असेल? तर खोटं बोलण्यामध्ये. पण शेवटी सांगतात मूर्ख माणसाचं बल कशामध्ये असेल? तर गप्प बसण्यामध्ये. मूर्ख माणूस जेवढा गप्प बसेल ना, तेवढं जास्त मिळतं. झालं हे वेगवेगळं असतं, पण तरी चला क्षेत्र आहे दोन. एक आहे प्रपंचाचं क्षेत्र आणि एक आहे परमार्थाचं क्षेत्र. प्रपंच करायचं असेल तरी बल असावं लागतं, आणि परमार्थ करायचा असेल तरी बल असावं लागतं. पण ऐका, प्रपंच करताना जे बल लागतं ना, ते बल परमार्थात चालत नाही, आणि परमार्थ करण्याकरता जे बल लागतं ना, ते प्रपंचात चालत नाही. आता ऐका कोणतं बल लागतं? त्याला प्रपंच चांगला करण्याकडे काही बल असावे लागतात. शास्त्रकार बोलतात प्रपंच करणाऱ्या व्यक्तीकडे शारीरिक बळ असावं, प्रपंच करणाऱ्या व्यक्तीकडे संपत्तीचं बळ असावं, प्रपंच करणाऱ्या व्यक्तीकडे सत्तेचं बळ असावं, आणि प्रपंच करणाऱ्या व्यक्तीकडे बुद्धीचं बळ असावं. म्हणजे त्याला प्रपंच चांगला करायचा, त्याला शारीरिक बळ अत्यंत महत्वाचं. कारण शरीर चांगलं असेल तर प्रपंच चांगला, शरीर चांगलं नसेल प्रपंच चांगला करता येत नाही. म्हणजे शरीराचं बळ त्याच्याकडे आहे ना, त्याला प्रपंचामध्ये तुम्ही सोपं पा सोपं. एक सरळ सोपं उदाहरण देतो. मला सांगा, चौकामध्ये एखादा वाढलेला माणूस उभा राहिला. असा वाढलेला माणूस कोणासारखा? माझ्यासारखा. एवढा मी सांगणार न पासू. असा वाढलेला माणूस उभा राहिला. वाढलेला माणूस, मला सांगा, वाढलेल्या माणसाने नादी लागताना कोणत्या माणसाच्या नादी लागावा? म्हणजे माझ्यासारख्या त्या अशा माणसाच्या? अशा माणसाच्या का? तर माझ्यासारख्याच्या नादी लागला वाढलेला माणूस, तर असा माणूस अंगावर गेला तरी काय होईल? काय होईल? काय सांगावंच लागलं. प्रपंचामध्ये बल लागतं शरीराचं. जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत प्रपंच चांगला. त्याला प्रपंच करण्याकरता दुसरं बळ सांगतात शास्त्रकार, अत्यंत महत्वाचं बळ, ते म्हणजे संपत्तीचं बळ. कारण प्रपंचामध्ये संपत्ती नसेल ना, प्रपंच चांगला होत नाही. म्हणून मला वाटतं महाराजांचे गोड प्रमाणे का हा समाज जो किंमत देतो ना, हा समाज जो मान्यता देतो ना, तो कोणाला? जोवरी जळणार
म्हणजे लहानपणी प्रेम आई वडिलांच्यावर, तरुणपणामध्ये प्रेम पत्नीवर. मला पुढे बोलायचे, अजून मला पुढे बोलायचे. मला सांगा, माणूस पत्नीवर सुद्धा किती दिवस प्रेम करतो? ज्यांच्या नाही आल्या त्यांनी सांगा. घरी गेला बाधा नको. हा, कुठवर करतो माणूस? पत्नीवर प्रेम. मुलं होईपर्यंत, एकदा मुलं झाली की आता पत्नीवरचं प्रेम कुठे गेलं? मुलांच्यावर गेलं. मला अजून पुढे जायचं आहे. मुलांच्यावर प्रेम कुठवर? मुदलाव प्रेम कुठवर? मुदलाव कुठवर? जोपर्यंत व्याज चालू होत नाही, एकदा व्याज चालू झालं की मुदलावरचं प्रेम पुढे जातं. मुलगा म्हणजे मुद्दल, नातू म्हणजे व्याज. अरे मुलाला एकदा मुलगा झाला की तेच प्रेम आता नातवलं. तर मला सांगा, आपल्या प्रेमाच्या जागा किती बदलल्या? 4 बदलल्या, 4. याला वाढणारं प्रेम म्हणत नाही, याला कमी होणारं प्रेम म्हणतात. चिंतन करतात प्रेम कसं असावं, प्रत्येक क्षणाला वाढणारं असावं. अरे प्रेम कसं वाढावं, या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांची ओवी ऐका. प्रेम कसं वाढावं? ज्ञानोबा बोलतात, वर्षाकाळी सरिता वाढू लागे पंडुसुता. ज्ञानोबा बोलतात, पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीचं पाणी वाढतं का कमी होतं? आता आम्ही नदीचं कडलं तेव्हा मला माहिती काय होतं, वाढत जातं. पण ते हळूहळू वाढत नाही, ते स्पीडने वाढतं. पण ज्ञानोबा बोलतात, प्रेम कसं असावं? कसं? पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीचं पाणी ज्या पद्धतीने वाढतं ना, त्या पद्धतीने परमार्थामध्ये देवाच्या संबंधाने प्रेम वाढावं. विठाल पहिलं प्रेम आहे परमार्थामध्ये, ते म्हणजे प्रेमाचं बल लागतं. प्रेमाच्या बलाशिवाय परमार्थ करता येत नाही. चला, दुसरं बल लागतं परमार्थामध्ये, त्याचं नाव आहे ज्ञानबळ. ज्ञानबळ नसेल तर परमार्थ करता येत नाही. कसं ते ऐका. ज्ञान कसा करता लागतं? आपण ज्या भगवंताची भक्ती करतो ना, तो भगवान परमात्मा आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ आहे का, याचं ज्ञान असावं. कारण भक्ती करत असताना ज्या दिवशी आपलं साध्य चुकतं ना, त्या दिवशी सगळ्या गोष्टी चुकून जातात. म्हणून परमार्थामध्ये 2 गोष्टीचं ज्ञान असावं. एक तर देवतेचं ज्ञान असावं आणि एक तर गुरूंचं ज्ञान असावं. कारण परमार्थामध्ये थोडं पुढे जाऊन बोलतो मी, एक वेळेस देवाचं ज्ञान नसतं तरी चालत, पण गुरुचं ज्ञान असावं. का? देवाचं ज्ञान चुकलं तर फरक पडत नाही, पण जर गुरुचं ज्ञान चुकलं तर सगळं चुकतं. पण परमार्थामध्ये योग्य काय असावं, तर गुरुचं ज्ञान असावं. म्हणजे दुसरं बळ आहे ज्ञानाचं बळ. चला पुढे. परमार्थामध्ये तिसरं बळ लागतं, ते म्हणजे
वैराग्याचं बळ विठाला. कारण परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं बळ जे मानलं गेलं ना, त्या बलाचं नाव आहे वैराग्याचं बळ. ऐका, वैराग्य कशाला म्हणतात? तशी वैराग्याची एक सोपी व्याख्या केली शास्त्रकारांनी. ती व्याख्या अशी केली, मृत्यू लोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व भोगांचा त्याग करणं याला म्हणतात वैराग्य. हे वैराग्याची व्याख्या आहे. तर मला माहिती थोडं ऐकायला थोडं कठीण जाते तुम्हाला, पण मला असं सांगता येतं, कारण थोडं संस्थांची परंपरा असल्यामुळे त्याच पद्धतीने चालावं लागतं. वैराग्याची व्याख्या मी केली, काय केली? मृत्यू लोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व भोगांचा त्याग ही पहिली व्याख्या. पण शास्त्रकार बोलतात एवढ्या व्याख्येवरती वैराग्य पूर्ण होत नाही. मग वैराग्य पूर्ण होण्याकरता काही गोष्टी अशा असतात. वैराग्य याचा महत्वाचा अर्थ एक आहे त्याग. वैराग्य म्हणजे काय? त्याग करणं, त्याग. पण वाक्य ऐका, त्याग सुद्धा कधी घडावा? त्याग होण्याकरता काही गोष्टी असाव्या लागतात. कोणत्या? त्या ऐका. ज्या गोष्टीचा त्याग करायचा ती गोष्ट अस्तित्वात असावी लागते, मग तिचा त्याग करावा लागतो. दुसरा मुद्दा, ती वस्तू डोळ्यासमोर असावी लागते, नंतर तिचा त्याग करावा लागतो. तिसरी गोष्ट, ती वस्तू प्राप्त असावी लागते, नंतर तिचा त्याग करावा लागतो. चौथी गोष्ट, ती वस्तू अनुकूल असावी लागते, नंतर तिचा त्याग करावा लागतो. आणि पाचवी गोष्ट, ती वस्तू, तो भोग भोगण्याची शरीरामध्ये क्षमता असावी लागते आणि मग त्याग करावा लागतो. त्याला म्हणतात वैराग्य. विठाला. म्हणजे कोणती ऐका, भोग असावा, भोग डोळ्यासमोर असावा, भोग प्राप्त असावा, भोग अनुकूल असावा आणि भोग भोगण्याची क्षमता शरीरामध्ये असावी आणि नंतर त्या भोगाचा त्याग करावा, याला म्हणतात वैराग्य. मला सांगा, एखादी वस्तू जगामध्ये अस्तित्वात नाही आणि जर मी ती वस्तू नाही म्हटलं त्याला त्याग म्हणतात का? बरं ऐका, तर मी तुम्हाला एक वस्तू देणारी वस्तू, तुम्हाला आता मी एक वस्तू देणार आहे, फक्त ती वस्तू तुम्हाला दिल्यावरती ती वस्तू तुम्ही मला दाखवायची. मी आणली गाडी, देणार, कीर्तन सुटल्यावर ती वस्तू मी तुम्हाला देणार, फक्त ती वस्तू तुम्ही मला परत दाखवायची. कोणती वस्तू सांगू? मी तुम्हाला आता लोण्याची भजी तळून देणार. कशाची भजी? होतात का? मग मला सांगा, मी तुम्हाला लोण्याची भजी घ्या म्हणणं आणि तुम्ही नाही म्हणणं, त्याला अर्थ आहे का? कारण लोण्याची भजी असावी, मी तुम्हाला द्यावी आणि मग तुम्ही नाही म्हणावी, याला म्हणतात वैराग्य. म्हणजे वस्तू असावी आणि मग त्या वस्तूला नाही म्हणावं, त्याला म्हणतात वैराग्य. दुसरा मुद्दा, फक्त वस्तू असून उपयोगाची नाही, ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर असावी आणि मग त्या वस्तूला, मग त्या भोगाला नाही म्हणावं. का नाही का? वैराग्य त्यालाच म्हणतात, भोग समोर असावा आणि इंद्रिय शांत असावी, त्याला म्हणतात वैराग्य. तर गमत गमत अशी आहे, भोग समोर असला की इंद्रिय शांत राहतील हे सांगता येत नाही. कारण वैराग्य त्याच वेळेस खरं कधी, आणि भोग समोर असावा आणि भोग पाहून सुद्धा इंद्रिय शांत राहील. कसं ते ऐका, बिरबल एका बादशाहाला भेटण्याकरता राजवाड्यात गेला. संध्याकाळची वेळ होती. बादशाह जेवण करण्याकरता बसला होता. बिरबल द्वारावरती गेला. द्वारपालांनी आढळलं, कशा करता आला? तुम्हाला महाराजांची भेट घ्यायची, काही चर्चा करायची. ते म्हणजे महाराज भोजन करायला बसते. बिरबल म्हणला, बादशाला जाऊन विचारा, तर परवानगी मिळाली तर मी भेट घेतो. शिपाई आत गेले, बादशाह बरोबर चर्चा केली. बादशाहने बिरबलला आत बोलून घेतलं. बादशाह जेवण करायला बसला होता. जेवण चाललं होतं. बिरबलाचा विचार विनिमय झाला. बिरबल पाठीमाघारी निघाला
पण तेवढ्यात बिरबलाचं लक्ष गेलं. राजा ज्या ठिकाणी जेवण करायला बसला होता, बादशाह ज्या ठिकाणी जेवण करायला बसला होता, त्या ठिकाणी एक दिवा लावला होता. दिवा, पण तो दिवा सामान्य नव्हता. कसा होता ऐका. एक मांजर होतं. मांजर, त्या मांजराच्या डोक्यावरती एक प्लेट मांडली होती आणि त्या प्लेट मध्ये तो दिवा लावला होता आणि त्या दिवाच्या प्रकाशात बादशाह जेवण करत होता. कसा? मांजर बसलेलं, त्या मांजराच्या डोक्यावर एक प्लेट मांडलेली, त्या प्लेट मध्ये दिवा मांडलेला आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये बादशाह जेवण करत होता. बिरबलाने त्या दिव्याकडे पाहिलं आणि त्याच वेळेस बादशाहने बिरबलाकडे पाहिलं आणि बादशाह बोलतो, बिरबला पाहिलं का, माझ्या जवळ आल्यावर प्राणी सुद्धा शांत होतात, तुमच्या जवळ माणसं शांत बसत नाही. हे बादशाहचं वाक्य. आणि बिरबल विद्वान होता. एक वाक्य आहे का, विद्वानाला थोडी सुद्धा हृदयाला जखम झाली ना, ती जखम त्या विद्वानाला सहन होत नाही. कारण तो विद्वान असतो. कोण असतो? विद्वान असतो. विद्वान व्यक्तीला थोडा झालेला अपमान सुद्धा मृत्यूपेक्षा जास्त त्रास देतो. तो बिरबल होता. घरी आला, एक दिवस निघून गेला, बिरबल नाराज होता. 2 दिवस निघून गेले, बिरबलाचा चेहरा दुःखी होता. बिरबलाच्या मुलाने पाहिलं, आपले बाबा 2 दिवस झालं जेवत नाही. चेहरा पाहिला आणि बापाचं दुःख समजलं आणि मला वाटतं मुलगा त्यालाच म्हणावं की बापाचा चेहरा पाहिल्यावर बापाचं अंतकरण ज्याला कळतं ना, त्यालाच मुलगा म्हणावं. त्यालाच मुलगा म्हणावं. बापाचा चेहरा पाहिला ना की मुलाला कळावं बापाच्या मनात काय चाललंय. विचारलं मुलाने, का हो बाबा, 2 दिवस झाले तुमच्या चेहऱ्याकडे पाहतोय, तुम्ही दुःखी दिसताय, काय कारण, काय झालं? बिरबलाने घडलेला सर्व प्रसंग सांगितला. अरे ते पोरग बिरबलाचं होतं, सामान्य नव्हतं. तुम्हाला बाबा उद्या पुन्हा एकदा बादशाला भेटण्याकरता चला. बरोबर मी येतो. बिरबल म्हणणारे कशा करता, मला घेऊन तर चला. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ उठे. बिरबलाचं पोरग घरात फिरलं आणि बिरबलाच्या मुलाने 2 उंदराची पिल्लं पकडून आणली. काय आणली? 2 उंदराची पिल्लं. संध्याकाळी बादशाह जेवण करायला बसला. बिरबल आणि मुलगा बादशाहच्या समोर गेले. बिरबलाच्या आणि बादशाहच्या गप्पा चालू झाल्या. तेव्हा बिरबलाच्या मुलाने आपल्या खिशातलं उंदराचं पिल्लू काढलं, त्याच्या शेपटीला धरलं, फक्त मांजराच्या समोर न्यायचा आणि पुन्हा माघारी आणायचा. मला तुम्हाला विचारायचे, आता मांजराने दिव्याचं काय केलं असेल? काय केलं असेल आता? अरे दिवाही गेला, प्लेटही गेली आणि मांजरही पडून गेलं. मला सांगा, मांजर शांत होतं कुठवर? हा, कुठवर? मांजर शांत होतं कुठवर? उंदीर दिसत नाही तिथवर. मांजराचं नाही, आपलं चाललंय विठाल विठाल. त्याला वैराग्य म्हणत नाही, त्याला वैराग्य म्हणत नाही. अरे भोग समोर असावा आणि मग त्याला नाही म्हणावं, त्याला म्हणतात वैराग्य. चला पुढे. भोग असावा, डोळ्यासमोर असावा. तिसरी गोष्ट, फक्त डोळ्यासमोर असून उपयोगाचा नाही, तो आपल्याला प्राप्त असावा आणि मग नाही म्हणावं. आता उदाहरण माहितीये कोल्याचं. कोल्याला द्राक्ष आंबट माहिती का आंबट लागली? खाल्ली म्हणून लागली का नाही मिळली म्हणून लागली? कशी लागली? नाही मिळली म्हणून. नाही मिळली म्हणून आंबट लागली, म्हणजे त्याला प्राप्त झालं नाही म्हणून तो काय म्हणतो? आंबट आहे. भोग प्राप्त असावा आणि मग नाही म्हणावं, त्याला म्हणतात वैराग्य. चौथा मुद्दा, प्राप्त झालं, पण जो भोग प्राप्त झाला, जी वस्तू आपल्याकडे आली, ती वस्तू आपल्याला अनुकूल असावी आणि मग तिला नाही म्हणावं. तर वस्तू प्रतिकूल असेल आणि नाही म्हटला तर त्याला वैराग्य म्हणत नाही. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट देणार, खरंच देणार. आता खरं सांगते, फक्त तुम्ही एक करायचं, तुम्हाला ती वस्तू इथंच देणार आणि तुम्ही त्या वस्तूचा वापर इथंच करायचा. जमलं? आपला काय करून घ्या. तुम्हाला मी वस्तू देणार आहे, तुम्ही त्या वस्तूचा वापर लगेच माझ्या समोर करायचा. तुम्ही नाही म्हणायचं नाही, तुम्ही नाही म्हणणार नाही.
तुम्ही नाही म्हणणार नाही, निवडणूक होऊन गेली आता, मतदान झाले. हा, तुम्ही नाही म्हणायचं नाही. मी आता वस्तू आणली आहे का? मी तुम्हाला आता वस्तू देणार आहे. मी वस्तू आणली, रोगरची बाटली. तुम्ही काय म्हणता आता? नाही म्हणतात का? वस्तू आहे का नाही? वस्तू आहे का नाही? तुम्हाला मी देतोय का नाही? तुम्ही नाही का म्हणता? कारण तुम्हाला माहिती ती वस्तू तुम्हाला अनुकूल नाही. मला सांगा, तुम्ही रोगाला नाही म्हणणं वैराग्य आहे का वैतागी? त्याला वैराग्य म्हणत नाही. विठ्ठल म्हणजे वस्तू अनुकूल असावी, नंतर तिला नाही म्हणावं. आणि पाचवा मुद्दा आहे का, भोग समोर असावा, भोग भोगण्याची क्षमता असावी, नंतर त्या भोगाला नाही म्हणावं. त्याला म्हणतात वैराग्य. आणि असं जे वैराग्य असतं ना, ते सामान्य नसतं, ते विवेकातून आलेलं वैराग्य असतं. विवेकातही वैराग्याचे आणि त्यालाच म्हणतात विवेकातलं वैराग्य. विवेक याचा अर्थ आहे विचार. वैराग्य असावं, पण ते विचारातून आलेलं असावं. पण त्याच वैराग्याचे दोन प्रकार केले. एक आहे जिज्ञासा वैराग्य आणि एक आहे जिज्ञासा वैराग्य. ऐका, कशाला म्हणतात जिज्ञासा वैराग्य? जे वैराग्य अंतःकरणात निर्माण होतं, पण निर्माण झालेलं वैराग्य घराच्या उमऱ्यापर्यंत टिकत नाही, त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. आणि जे वैराग्य निर्माण झालं ना, ते वैराग्य भगवंताचे प्राप्ती करून देतं, त्याला म्हणा जिज्ञासा वैराग्य. विठाला वैराग्य आपल्याकडेही आहे. कारण आपण जर 2 तास घराचा त्याग करून या मंदिरात येतो, याचा अर्थ वैराग्य आपल्याकडे सुद्धा आहे. पण आपल्याकडे असलेलं वैराग्य आहे जिज्ञासा वैराग्य. का? कारण आपलं वैराग्य कुठवर? फक्त ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत. ज्ञानदेव तुकाराम झालं, तुम्ही कुठं जाणार? मंदिरामध्येच थांबणार. कुठं जाणार? घरी. तर तुम्हाला वैराग्य कुठवर आता? फक्त तुम्ही माझं उपारणं सोडायची वाट बघताय. मी उपारणं सोडलं की तुम्ही लगेच टाळे वाजून. म्हणजे वैराग्य आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे आहे ते जिज्ञासा वैराग्य. आणि जिज्ञासा वैराग्य ऐका कशाला म्हणतात? वैराग्य निर्माण झालं ना, ते वैराग्य निर्माण झाल्यावर ते सर्वस्वाचा त्याग करतं, त्याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. आणि तेच बळ परमार्थामध्ये लागतं. म्हणजे पहिलं बळ प्रेमाचं, दुसरं बळ ज्ञानाचं, तिसरं बळ वैराग्याचं, आणि चौथं बळ लागतं ते म्हणजे निश्चयाचं. अरे कशाचा निश्चय असावा? जीवनामध्ये मला प्रपंच सोडायचा आहे आणि मला आता परमार्थ करायचा आहे, याचा निश्चय असावा. तो ऐका, पण हा निश्चय कधी होतो ऐका? ज्या दिवशी प्रपंचाच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये तिरस्कार निर्माण होतो ना, त्या दिवशी हे बळ निर्माण होतं. अरे प्रपंचाच्या संबंधाने किती तिरस्कार निर्माण व्हावा? तुकोबाराय बोलतात, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसलेचे. अरे आपल्याला प्रपंच कसा वाटावा? आपल्याला प्रपंच कसा वाटावा? तुम्हाला सांगून जाईल मी. थोडा दृष्टांत किळसवाला ऐकून तरी सांगतो. आपल्याला प्रपंच कसा वाटावा? तुकोबारायांचं प्रमाण आहे म्हणून सांगतो. प्रपंच कसा वाटावा? एखादा माणूस 8 दिवस भुकेलेला असावा, त्याला 8 दिवसाची भूक असावी, पोटामध्ये अन्नाचा कण नसावा, तो रस्त्याने चाललेला असावा, त्याला समोर एक मंडप दिसावा,
आणि मंडपामध्ये त्याला असं वाटावं की ज्या ते मंडप दिसतोय ना त्या अर्थी काहीतरी कार्य असावं आणि ज्या अर्थी काहीतरी कार्य असेल ना त्या अर्थी नक्कीच भोजन असेल. तो मंडपाच्या द्वारावरती गेला आणि आतमध्ये शिरणार. आतमध्ये पंक्ती चालल्या होत्या. त्याने आत डोकावून पाहिलं. बऱ्याचशा पंक्ती बसलेल्या होत्या. सुंदर सुंदर पदार्थ होते. पंचपक्वान्नाचा भोग होता. गुलाबजाम होते, भात होता, वरण होतं, पोळी होती, चपाती होती, बटाट्याची भजी होती, कांद्याची भजी होती, पालकाची भजी होती, कोशिंबीर होती, मठा होता. भूक लागली. एवढं सगळं होतं. त्याने बाहेरून पाहिलं. त्याला वाटलं जेवण करायला बसावं. तो आत बसायला गेला. दारात एका माणसात त्याच्या छातीला धरलं आणि ढकलून दिलं. सांगितलं हे भोजन तुझा करता नाही. ते विशेष लोकांच्या करता भोजन आहे. तो माणूस दारात बसून राहिला. आतमध्ये पंक्ती झाल्या होत्या. एक माणूस जेवण करत होता आणि जेवण करता करता आग्रह होत होता. आग्रह करता करता एवढं जेवण झालं आणि आता अन्नाचा कणही जाणार नाही एवढं जेवण झालं. पण गंमत अशी झाली, शेवटचा घास घेता घेता त्या शेवटच्या घासाबरोबर माशी पोटामध्ये गेली. मला सांगा आता, माशी पोटात गेल्यावर माशी पोटात काय करते? मावशी नाही, माशी माशी काय करते? माशी पोटात राहत नाही. माशी पोटात राहत नाही. माशी बाहेर येते. पण ऐका, माशी बाहेर येताना एकटी बाहेर येत नाही. माशी एकटी बाहेर निघत नाही. माशी एकटी बाहेर निघत नाही. माशी घरातून एकटी बाहेर निघत नाही. नवऱ्याला घेऊन बाजून निघते. विठाल विठाल. मी माशी म्हणतोय माशी. अरे माशी पोटात गेली. आता उलटी होणार. त्याने तोंड दाबलं, बाहेर आला आणि जो 8 दिवस माणूस उपाशी बसला होता ना त्याच्या समोर त्याने उलटी केली. अरे खाल्लेले सगळे पदार्थ बाहेर पडले. अरे चपाती बाहेर पडली, पोळी बाहेर पडली, कोशिंबीर बाहेर पडली, पापड बाहेर पडले, कांद्याची भजी बाहेर पडली, पालकाची भजी बाहेर पडली. लय ऐकायला बरं वाटतंय ना? मला सांगा कसं वाटतंय ऐकायला? तुमच्या मनामध्ये आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? असंच प्रपंचाविषयी वाटणं याला म्हणतात वैराग्य. विठाल. अरे एवढं आपल्या अंतःकरणामध्ये किळस निर्माण व्हावी. एवढी किळस निर्माण झाली ना, तुकोपरा बोलतात विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते म्हणी पैसलेसे. आता मला प्रपंच असा वाटू लागला, पण मी आता प्रपंच सोडला. मी आता परमार्थाच्या मार्गावर लागले. पण तुकोबरा बोलतात ऐका ना, मी आता जो परमार्थाचा मार्ग स्वीकारला ना, मी आता ज्या परमार्थाच्या मार्गावर चालू लागलो ना, तुकोबरा बोलतात मी आता निश्चय केला. निश्चय काय? आता किती जरी संकटे आली, आता किती जरी अडथळे आले, आता किती जरी विरोध झाला, तरी मी आता या परमार्थाच्या मार्गापासून बाजूला होणार नाही. अभंगाचं पहिलं Oh
काय केलं मी निश्चय केला निश्चय आपल्या कीर्तनाची वेळ संपली आहे. फक्त 8 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. 8 मिनिटं त्या 8 मिनिटांमध्ये बरोबर चिंतन सेवा बोलतायची सेवेला पूर्ण राम द्यायचा. तो बरा बोलता मी काय केलं मी जीवनामध्ये या निश्चयाच्या बळाचा आधार घेतला आणि मी आता निश्चय करतो कोणता मी आता जो परमार्थाचा नियम केला ना हाची नेम आता न फिरे माघारी मी आता परमार्थाच्या नियमापासून बाजूला होणार नाही. फक्त एक मुद्दा सांगतो आणि सेवा संपवतो. त्याच मुद्द्यावर बोलतो. तुकोबाला बोलतात मी आता परमार्थाचा मार्ग सोडणार नाही. मी आता परमार्थाचा नियम सोडणार नाही. मी आता परमार्थाच्या वाटेवरून बाजूला होणार नाही. याचा अर्थ परमार्थाच्या वाटेवर लागलेली माणसं परमार्थाची वाट निश्चित सोडतात. पण ज्या तुकोबाला बोलतात मी या परमार्थापासून बाजूला होणार नाही. मग शंका अशी निर्माण होते माणसं परमार्थाच्या मार्गावरून बाजूला का होतात. कारण जर बाकीचं साधक बाजूला होत नसते तर तुकोबाला निश्चय करण्याची गरज नव्हती की हाच नियम आता न फिरे माघारी. ज्या की तुकोबाला बोलतात न फिरे त्या की काही माणसं निश्चित माघारी फिरणारी असावी. ती का फिरतात मी एकच अभंग आपल्या समोर मांडतो आणि सेवा संपवतो. पहा तुम्ही काही माणसं परमार्थ करत असतात पण परमार्थ करता करता ती माणसं परमार्थाची वाट सोडून देतात आणि प्रपंच करायला लागतात. आता काय करतात ऐका. परमार्थाच्या साधकाला अशी कोणती गोष्ट आडवी येते की तो परमार्थापासून बाजूला होतो. तुकोबारांचा एक अभंग आहे. हे अभंगाचं चिंतन फक्त 5 मिनिटात आपल्यासमोर मांडणार आहे आणि त्याचं कारण सांगणार आहे. तुकोबाराने एक गोड उदाहरण असं दिलं. तुकोबारा बोलतात एक गाव होतं. गाव त्या गावामध्ये एक आजी राहायची. आजी एक म्हातारी राहायची. त्या म्हातारीचं वय साधारणतः असेल 60-62 वर्ष. पण तुकोबारा बोलतात 65 वर्ष वय होऊन सुद्धा अजून ती म्हातारी पंढरपूरला गेली नव्हती. कुठे गेली नव्हती पंढरपूरला. वय किती झालं 65 वय होऊन सुद्धा अजून म्हातारी पंढरपूरला गेली नव्हती. अशा बऱ्याचशा म्हातारे अशा बऱ्याच म्हातारे येतात. 65 वर्ष वय झालं पण पंढरपूर माहित नाही आणि पांडुरंग माहित नाही. मग गमत असतात त्या म्हातारीची मैत्रीण देतो. मैत्रीण म्हणजे आम्ही चल ना वारी जवळ आली चल वारीला. ती म्हणजे नाही जमायची मला नाही जमायची वारी. ती म्हणजे चल खूप मजा असते वारीला. ते म्हणजे खाया प्यायचं कसं काय काळजीच नसते. खाण्याची काळजी नसते. झोपण्याची काळजी नसते. अरे 5 मिनिटाला चहा 10 मिनिटाला लाडू पुन्हा 5 मिनिटाला बिस्किट. वाटणारे जास्त असतात घेणारे कमी पडतात. चल पंढरपूरला. म्हणून त्या मैत्रिणीने आग्रह केला आणि आग्रह केल्यामुळे ही म्हातारी आता पंढरपूरला निघाली. तिने पिशवी भरली. पिशवीमध्ये आपली वळकटी भरली. कांदा भरला. त्याला पिशवीमध्ये ठेवलं पण तुकोबारा चिंतन करतात आवाज आली पंढरपूर. तुम्ही तुकोबारांचा अभंग संपूर्ण पाहून घ्या. हा अभंग पाहून घ्या. तुकोबारा बोलतात ती म्हातारी आता पंढरपूरला निघाली. आवाज आली पंढरपुरात
पण तुकोबरा म्हणजे पंढरपूरला गेली मग काय झालं, वेशी पासून आली घरा. अरे पंढरपूरला निघाली, गावच्या वेशीपर्यंत गेली आणि वेशीपासून घरी माघारी आली. आता का माघारी आली याची अनेक कारणं या अभंगात तुकोबरांनी खाली दिली. फक्त 2-3 कारणं आपल्या समोर मांडतो, आपला वेळ संपताय. ती का माघारी ऐका. ती आपल्या सुनेला काही सूचना करण्याकरता आली, काही गोष्टी सांगण्याकरता आली. काय सांगितलं ऐका. ऐक गोष्टी सादर वाले जतन करी फुटके पाले. ती म्हणते ऐक सुन मी वारीत चालले, वारीला 15 दिवस माघारी येणार नाही. आपल्या दारासमोर पाळ पडले. पाळ कशाला म्हणतात? पाळ 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 काय आपलंच पाळ झालं? आपलं पाळ नाही झालं पाहिजे. आपल्याला पाळ जागत असणारं पाळ. ते म्हणते आई सुनबाई आपल्या अंगणात पाळ पडले. पाळ पण ती चांगलं नाही, फुटकं. ती म्हातारी म्हणते मी पंढरपूरला चालले, येईपर्यंत फुटक्या पाण्यावर ध्यान ठेव की सांगायला तरी माघारी आली. पुन्हा आवाज आलेली पंढरपुरात. अरे पुन्हा पंढरपूरला निघाली, पण तुकोबरा बोलले पंढरपूरला नाही गेली, वेशी पासून आली घरा. आता कशाला आली ऐका. मध हातीचा कलवडू, मध वाचून नको पोडू. म्हातारी बोलले मध हातीचा कलवडू. कलवडू म्हणजे गवळ्यांचा ढिगारा, गवळ्यांचा ढिगारा. ती म्हातारी म्हणते ऐक सुनबाई मी कलवडू केलाय. कलवडू मी येईपर्यंत तो गवळ्यांचा कलवडू फोडायचा नाही. मी आल्यावरती मला शेकायला, तुम्ही म्हणतात जावा, मला शेकायला कामाला येईल, तोपर्यंत फोडायचा नाही. हे सांगायला माघारी आली. पुन्हा आवाज आलेली पंढरपुरात. पुन्हा माघारी आली. कसा करता. बोलवट श्रीचे लिंपण नको पोडू मध वाचून. भिक्षुक आले या घरा, सांग गेली पंढरपुरा. उखड मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. सुनबाईला वाटतं पण म्हातारी एकतर आयुष्यभर पंढरपूरला गेली नाही, आता राहून राहून माघारी येते. ती म्हणते ऐका आत्याबाई तुम्ही पंढरपूरला भूषणचा सासूबाई स्वहित जोडा, मागील सर्व आशा सोडा. तुम्ही यात्रेशी जावे सुखे. सुनबाई म्हणते तुम्ही घरची काळजी करू नका, तुम्ही पंढरपूरला जा. मला सांगा अशी सून असल्यावर सासूने काय केलं पाहिजे? सासू काय केलं पाहिजे? गेलं पाहिजे का नाही? पण तसं नाही झालं. ती म्हातारी म्हणती आता कास या यात्रे जाऊ, तेथे जाऊन काय पाहू. मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. बघता काय म्हातारी घरी थांबली, पिशवी उघडली, अर्धा किलो भेळ खाल्ली, तांभर पाणी पिली. तर मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे का. आता आपल्या सिद्धांताकडे मला सांगा, म्हातारी परमार्थाला लागली होती का नव्हती? लागली होती. म्हातारी पंढरपूरला चालली होती का नव्हती? म्हणजे परमार्थाच्या मार्गावर म्हातारीने प्रवेश केला होता. मग त्या माघारी आली. उत्तर दिलं तुकोबारायांनी. तुका म्हणे ऐशे जन गोबी गेले माये करून. तुकोबाराय बोलतात परमार्थाच्या वाटेवरचा साधक परमार्थामधील माया आडवी आली की त्या साधनेपासून बाजूला होतो. पण ऐका मी काय केले, मी आता माझ्या जीवनात ती माया संपून टाकली. त्यामुळे हाची नेम आता न फिरे माघारी. आणि काय केलं, बैसले शेजारी गोविंदाच्या. मी आता त्या भगवंताच्या जवळ जाऊन बसते. पण आहोत खूप बरं आहे, तुम्ही देवाच्या जवळ जाऊन बसता. पण देवाच्या जवळ जाऊन बसण्याकरता काय केलं, घरी भेट झाले, पट्टला निवडले, वरिवे सावळे परब्रह्म. तुकोबराय बोलतात देवाच्या घरात देवाजवळ बसण्याकरता काय केलं, मी देवाच्या घरात शिरले. घर रिगे झाले, रिगणे म्हणजे घरात शिरणे. मी देवाच्या घरात शिरले, पण शिरताना असं नाही शिरले. पण कसं शिरले, वरिवे सावळे परब्रह्म. मी देवाबरोबर लग्न केलं, देवाच्या घरात शिरले आणि देवाच्या घरात शिरून देवाच्या जवळ जाऊन बसते. म्हणून ऐका तुकोबराय तुम्ही आता देवाच्या जवळ जाऊन बसता. आता तुमच्या अंतकरणाची अवस्था काय, अभंगाचं शेवटच. बळीया
आता अवस्था काय झाली? अरे आम्ही देवाच्या जवळ जाऊन बसलो, देवाच्या घरामध्ये जाऊन बसलो. नुसतं बसलो नाही तर आम्ही त्या देवाची आता पट्टराणी झालो. आणि पट्टराणी झाल्यामुळे आता जीवनामध्ये अवस्था कोणती प्राप्त झाली? बलियाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता. तुका म्हणे आता आमच्या जीवनामुळे देवाची संगती मिळाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये भय शिल्लक राहिलं नाही आणि चिंता राहिली नाही. भय कोणतं? आमच्या जीवनामध्ये आता कडी काळाचं भय राहिलं नाही. आणि चिंता कोणती? आमच्या जीवनामध्ये आता उद्धाराची चिंता राहिली नाही. म्हणजे भय नाही आणि चिंता नाही. का? बलियाचा अंग संग झाला आता, विश्ववंदित गोपाळांचा हा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवी करता निवडला होता. आपली चिंतनाची मर्यादित संपली झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी भावनिक ज्ञानोपरायचा गुरु तुकोबराय योगराशी संतान महाराजच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ही सेवा करत असताना आपण सर्व भाविक मंडळी, त्यामध्ये पुरुष वर्ग असेल, त्यामध्ये महिला वर्ग असेल, सर्वांचं ऋण व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद देतो. त्यांनी सुंदर अशी गायनाची साथ केली. यांचं ऋण व्यक्त करतो. हरिभक्त पारायण माऊली महाराज गाडे, हरिभक्त पारायण जीवन महाराज आळंदीकर. पहिलाच परिचय, त्यामुळे नाव माहित नाही, पण महाराजांना कोणतरी काळजी मला लक्षात कोणतरी परिचय झालाय. सर्व मंडळी अतिशय गुणवान मंडळी, म्हणजे कीर्तनाला योग्य साथ कशी असावी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आपण धन्यवाद देतो. सुंदर साथ केली. यांनी मदंगाचं सहकार्य केलं ते हरिभक्त पारायण मदंगाचार्य योगी अखिलनाथजी महाराज. अतिशय सुंदर अशी साथ, त्यांनाही धन्यवाद. हार्मोनियम वादक असतील, नाव नाही जाधव महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करतो. तर माझं त्याचं जुळत नाही जास्त, त्यात बसल्यामुळे मी तिथं लक्ष देत नाही. सुंदर साथ तुमचे ऋण व्यक्त करतो. गोट असे साऊंड सिस्टीम यांचे ऋण व्यक्त करतो. चोपदार असतील, विनेकरी असतील, आपण सर्व मंडळी आपल्या सर्वांनी सेवा माझ्याकडे दिली. त्या सेवेमध्ये जे योग्य असेल ते श्री गुरूंचं आहे. झालेली चिंतन रूपी सेवा भगवंताच्या मी समर्पित करतो. ही सेवा करत असताना, या अभंगावरती बोलत असताना जे योग्य असेल ते श्री गुरूंचं, श्री संत राजांचं आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्या गादीवर उभं राहण्याची योग्यता प्राप्त झाली. तर वैकुंठवासी श्री गुरु सुरेशजी महाराज साठे यांच्या चरणावरती ती सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. नामदेव महाराज साठी नागरगाव हे आपल्या परिसरात आहे. संत महाराज ट्रस्ट त्याचे त्या अध्यक्ष आहेत संतराज महाराज. या दिंडी सोहळ्याचे बैसले शेजारी गोविंदाचे हाची देव माझा नपीरे माघारी. या बंगावर अनेक कामे केले महाराजांनी. बघा वैराग्य कसं असतं पाहिजे. वैराग्य काही याचं नागरिक पाहिजे. काय आयुष्यभर फाटलीमध्ये पाहिजेच रुपयात नाही. एवढं वैराग्य पाहतं काय मला घातली त्याने आजपर्यंत टिकवली नाही. माझं वगैरे त्याचं मामी आज सांगत, पण ह्या आपल्याच वाटलं झालं नाही, तसं सांगत नाही. माझ्या असतं मागे पण त्याची माझ्या शेवटमध्ये त्याला ठेवायला गेलं. तसेच त्या महाराज सत्कार उपाध्यक्ष रामदास लक्ष्मी दरेकर त्यांनी करायचे असे मी त्यांना विनंती करतो. बाळू महाराज आहेत मारुती मूर्ती सोन हरबळे, कैलास तुकाराम संभाजी अंतराव हरबळे त्या भावाच्या दुपारची जेवणाची पगड झालेली आहे. तसेच संध्याकाळची जेवणाची सेवा आप्पासाहेब मोहन दत्त हरबळे व कावराम नारायण हरबळे या बालकाची झालेली आहे. तसे उद्याची
नाश्ता सचिन दत्तात्रय हरगुडे, सचिन वामन समसवाडी हरिनाम सप्ताहातील कीर्तनाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. झालं